मित्रांनो, 12 महिने 60 किल्ले या मोहिमेतला आपला हा 14 नंबर किल्ला, ज्याचे नाव किल्ले मोरगिरी. हे बघ मित्रांनो, आवडतं आहे मोरगिरी. आता आपण जाणार आहे, ट्रेक सुरू करणार आहे गाडी लावून. बोर्ड लावलेला आहे. आता चला मित्रांनो, आता आपण जाऊया मोरगिरी किल्ल्याचा ट्रेक सुरू करूया. तर चला मित्रांनो, इथे एक छोटी वस्ती आहे. वस्तीवरून हा रोड गेला आहे वर. तुम्हाला पहिलं वाटेल की तिकडून आहे, पण या साईडून यायचं आणि इथून वर जायचं. तर चला मित्रांनो, आता आपण वर जाऊया. मित्रांनो, वर आल्यावर आपल्याला 2 रस्ते असे दिसतात. एक रस्ता फसवा आहे, एक तिकडे गेलाय आणि आपल्याला राईट साईड किल्ला तिकडे आहे. पण आपल्याला वाटेल की त्या साईडनंच जायचं आहे, पण या साईडनं रोड आहे. तर चला मित्रांनो, आपण जाऊया. पुढे गेल्यावर परत कसं करायचं मित्रांनो? तर मित्रांनो, हे डोंगर इथं वर आपल्याला सुंदर म्हणजे उन्हाशी वाचवता हा डोंगर आपल्याला. आता आपल्या या सावलीमधनं चाललेलो आहे आपण. चला मित्रांनो, आता जंगल पॅच इथून सुरू झालेला आहे. तर आता आपण या जंगलातनं जाणार आहे किल्ले मोरगिरी. मित्रांनो, दम येतोय खूप. आता जंगल सुरू झालंय आणि लगेच दम लागले की असा चढ आहे, थोडं पण प्लेन आहे म्हणून दम लागतो. चला मित्रांनो, मोरगिरीकडे जाणारा रोड असं मोरगिरी लिहिले, पण इथं रागरी आले का की तुटलं ते पुढचं मित्रांनो. रागरी मित्रांनो, इथं थोडी बसायला जागा भेटली आहे झाडाचे. तिथे आता बसलोय, दम लागलाय. खालून एक 15 मिनिटाचा ट्रेक आम्ही इथपर्यंत करत आलो मित्रांनो. अजून 1-2 तासाचा ट्रेक अजून राहिलेला आहे, तर तो आपण करणार आहे. तर मित्रांनो, आता मग जाऊया किल्ल्यावर. मित्रांनो, खालून एक ग्रुप येतोय. ग्रुपच्या पहिले आपल्याला पुढे निघायचंय. मित्रांनो, आता आपण थोडं वर आलेलो आहे प्लेसवरून. अजून एक ग्रुप येतोय. ग्रुप म्हणजे जर तो ग्रुप लवकर आला तर आम्ही त्यांच्यासोबत जाऊया, नाहीतर आपण आपल्या मार्गदिशाने जाऊया. चला मित्रांनो, ग्रुप Oh no. आता बऱ्यापैकी चढाई झाली आहे, म्हणजे थोडी चढली आहे, अजून खूप चढायचं आहे. तर चला मित्रांनो, इथं भूलभुलैया खूप आहे. एक रोड जिथून आपण आलोय
एक रोड इकडून आलाय, एक रोड इकडं वर चाललाय, एक रोड इकडं वर चाललाय. आणि तुम्हाला सांगून देतो याच्यामधला करेक्ट कोणता आहे, तर करेक्ट आहे हा करेक्ट रोड आहे. हा त्या वरच्या डोंगरावर गेलेला आहे. हा फेक आहे, हा पण फेक आहे. हा करेक्ट आहे, फेक रिअल आहे. मित्रांनो हा जरा पॅच घसरट आहे. तिकडं समोर जो दिसतोय तो आहे कोरीगड. तर हा नाही लय छोट आहे. तिकडं आहे कोरीगड, ते जे पठार आहे ते कोरीगड आहे. खूप मोठे व्ह्यू खूप चांगला आहे मित्रांनो कोरीगडचा. तो मी सगळं करून बघतो. कोरीगड मित्रांनो तुम्ही बघू शकता इथून हा पॅच कसला आहे. पण ये तो सिर्फ ट्रेलर था बाबू, पिक्चर तो अभी बाकी है. ओय अच्छा बर. तर मित्रांनो आता आपण आलो आहे वर, नाही अजून खूप वर आहे. आता पठार लागला आहे आपल्याला, पठार. मग पूर्ण प्लेन 1 तास चालायचं तसं प्लेन. मग पुढे 1 तासाचा ट्रेक जो शेवटचा पॅच असेल आणि जो खूपच डेंजर. मित्रांनो हा थोडा रॉक पॅच आहे. सिंपल आहे, काय अवघड नाही मित्रांनो हा पॅच. मित्रांनो या किल्ल्याच्या पठारावरून आपल्याला दिसते इथून कोरीगड. राजमाची पठार आहे, त्याच्यावर श्रीवर्धन आणि मनोरंजन किल्ले आहेत. तिकडून आपल्याला तुंगतिकोना दिसतात. इकडून अंघाई मित्रांनो, इकडं अंघाई तैलबायला आता दुखाले म्हणून दिसत नाही. पण इथं खूप सारे असे किल्ले दिसतात या पठारावरून मित्रांनो, खूप म्हणजे खूपच. आणि मित्रांनो हे बघू शकतात विस्तीर्ण पठार आहे हे पूर्ण. आणि आपल्याला जायचं आहे तिकडं टॉपवर जो आहे बाली किल्ला. मोरगिरीच्या टॉपवर खूप कमी जागा आहे. तर चला मित्रांनो आता जाऊया किल्ल्यावर. आता थोडाच पॅच राहिला आहे, तर आता आपण लवकर म्हणजे चढूया, का की आपल्याकडे अजून टाईम नाही. आपल्याला खूप काही करायचं आहे, जसं की कारला केव्ज झाले तर करायच्याच, आणि भाजी केव्ज तर करायच्याच आम्हाला. भाजी केव्ज, कारला केव्ज. तर मित्रांनो चला जाऊ. मित्रांनो पठार आता ऑक्टोबर इकडून इकडं आलो आहे पठारावरून.
आता आपल्याला तिकडे टॉपवर जायचं आहे. मध्ये शिडी आहे, एक शिडी अशी त्याच्यावरून जायचं. तर चला मित्रांनो जाऊयात आपण. मित्रांनो 1 तासाचा ट्रेक झालाय, अजून 1 तासाचा राहिला आहे. खाली बघू शकता पूर्ण घनदाट जंगल, त्याच्यामधून एक रोड आहे. तिथून आपल्याला दिसू शकतो रोड तो, आणि आपण दिसतो. पण हा रोड कुठे गेला असेल. चला तर मित्रांनो इथं वर टॉप आहे आपल्याला दिसते. आता जास्त अंतर नाही राहिलं, म्हणजे आता 1 तासात आपण पोचून जाईल. तर चला मित्रांनो इथं आम्ही थोडा रेस्ट घेतोय. आता संत्रा खातोय. संत्रा का खायचा किल्ल्यावर, का की त्याच्यात असं रस असतो, म्हणून आपल्याला रसने आपल्याला तोंडात म्हणजे पाण्याची काही कमतरता नाही वाटत, म्हणून आपण संत्रा खायला. आणि समोर स्पष्ट कोरीगडा पण बघू शकतो, बरोबर दिसतोय पूर्ण, आणि पूर्ण त्याला तटबंदी आहे. आणि तिथं ॲरो केलेला आहे. मित्रांनो कोरीगडचा घेरा खूप म्हणजे खूपच मोठा आहे. तर कोरीगड एवढा मोठा आहे, पण आम्ही पहिलं आता गेलेलो, करोनामध्येच गेलेलो, पण तिथं काम चाललेलं, किल्ला नीट करायचं, दरवाजा वगैरे बनवत होते. आणि तिथे ॲरो केलाय त्या झाडावर. मी तुम्हाला पुढे गेल्यावर तिथे दाखवतो. पहिला आपण खाऊन घेऊ. मित्रांनो आता ॲरो दिलाय पुढं, असं बघा मित्रांनो बोर्ड लिहिलाय मोरगिरी कडे. असा बोर्ड दिलाय इथं. तिकडे असे हा रोड गेलेला आहे. तर चला मित्रांनो जाऊया आता आपण मोरगिरी किल्ल्याच्या वर, म्हणजे खूप जवळ आहे आता. हे बघा 1 मिनिटातच सुटलं. मित्रांनो ह्याचा काटा खूप विषारी असतो.
डेंजरस म्हणजे खूप विषारी मित्रांनो. ह्याचा काटा जर आपल्याला टोचला तर ते खूप विष असतं ह्याच्यात. मित्रांनो आपल्याला अजून एक विस्तीर्ण असं हे पठार दिसलं आहे. कवाय मोरगिरी. कॉमन मार्क केला मित्रांनो. कॉमन मार्क मित्रांनो. आता स्पष्ट आपल्याला मोरगिरीचा टॉप दिसायला लागलेला आहे. शिंदोळासारखा दिसतोय मित्रांनो वर. चला मित्रांनो जाऊ. चला तर मित्रांनो जाऊया किल्ल्यावर. मित्रांनो मोरगिरी हा किल्ला पवनमाळा या ह्याच्यात येतो. तर आपल्याला इथून समोर दिसतो तो आहे तुंग. तिकडे दिसतो तो आहे कोरीगड. आणि आता आपण ज्याच्यावर आहे तो आहे किल्ले मोरगिरी. याचं पठार खूप मोठं आहे मित्रांनो. तिकडे पण अजून खूप पठार आहे. लांबपर्यंत गेले. तर आता थोडाच पॅच राहिला आहे एका तासाचा. पण पूर्ण असा चढ आहे. तर चला मित्रांनो. मित्रांनो आपण बघू शकता सेम शिंदोळासारखं हे मोरगिरी किल्ला आहे टॉपवर. एवढा तर फक्त राजगडचा बाले किल्ला आहे. फक्त मोरगिरी किल्ला राजगड एवढाच आहे. फक्त चढायला राजगड अवघड आहे. हा सिंपल आहे. पण वर खतर तसं बाले किल्ले राजगडच्या बाले किल्ला पण आहे थरार वर. मेन गेटच्या खालीच डेंजर आहे. खूप छोटा हा ॲडव्हेंचर आहे. म्हणजे पूर्ण पाहिली आहे. किल्ल्याकडे मित्रांनो हे बघा इथं बोर्ड. खूप चालल्यावर आपल्याला मेन बोर्ड दिसला आहे किल्ल्याकडे. मला इथून एक भगवा दिसतोय. तर मित्रांनो बर मित्रांनो इथं खडी चढण आहे. तुम्ही बघू शकता स्लिपी आहे खूप. ओ नो. मित्रांनो बघू शकतात इथून येण्यासाठी तर काहीतरी अशी काठी वगैरे तर घ्यायलाच लागल जशी मी घेतली. चला तर मित्रांनो आता आपण इथपर्यंत आलो आहे. कसं तरी करून इथपर्यंत आलोय. आता आपण अजून वर जाऊया म्हणजे टॉपला जाऊया. No, no.
मित्रांनो. मित्रांनो आता आपण बरोबर आलो आहे. अतिशय घनदाट असं मित्रांनो जंगल आहे. चढाई पण खूप खडी चढाई आहे. अर्धा तास बोर्ड पासून इथपर्यंत आलाय. अजून अर्धा तास टॉप पर्यंत पोहोचायला लागेल. तर चला मित्रांनो जाऊया. तो ग्रुप मित्रांनो खूपच अवघड पॅचमधनं आम्ही आलेलो आहे. जाताना आपल्याला रोपची आवश्यकता आहे पण कुठे मिळेल ह्याची गरज काय माहीत. तर तिथं मंदिर आहे. चला मित्रांनो जाऊयात. नको काय करायला याच्यानंतर डायरेक्ट घरी जाऊ. मित्रांनो आपण किल्ल्यावर आले. घाम बघा किती आलाय. लय डेंजर किल्ला आहे मित्रांनो. ट्रेकर्स म्हणतात ते खोटं नाही. या डेंजर आहे. तर आपल्याला तिकडे जायचं आहे आणि त्याच्या पहिले मी इथं खूप रेस्ट करणार आहे. मित्रांनो इथं आपल्यासोबत हा ग्रुप आलेला आहे जसं मी खाली तुम्हाला म्हणलेलो. तर आता आपण वर म्हणजे ट्रेक करायला जाणार आहे. तर चला मित्रांनो आता पुढं खूप मंदिर आहेत. म्हणजे इथं एक मंदिर आहे आणि मग वर काही पाण्याचे टाके आहेत ते पण आपण बघू. चला मित्रांनो जाऊया. आणि इथे एक टाक आहे मित्रांनो हे बघा. आणि पुढं पण एक टाक आहे. तिथं झेंडा लावलाय आणि पुढं तिथं हे शिडी लावली आहे. डेंजर आहे खूप. मित्रांनो तिथे तुम्ही बघू शकता इथे का सापाची केवढी मोठी कात आहे.
म्हणून चाल.
मित्रांनो आता आपण मेन मंदिरात चाललो आहे. चला मित्रांनो आपण मेन मंदिरात जाऊया. टाकले मित्रांनो आणि जे मला सांगितलेलं आहे तिथं कात. आता मी सापाची खूप मोठी कात बिघडणार आहे. कुठे आहे मित्रांनो कात? मित्रांनो हे आहे ते मंदिर. या पाण्यात सगळे कॉइन्स आहेत. बघू शकता इथे इतका बाकी मित्रांनो इथे बिळ आहेत. मित्रांनो या कातेचं आकाश कात आहे पूर्ण पण तिचं असं तोंड आहे बघा उघड. असल्या जागेवर कोण कात टाकल. मोरगिरी किल्ल्यावर जाऊन माता मंदिराची आता आपण आलो आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर शेजारची घंटा येतील पण दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. बाय. मित्रांनो